नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 10वी पासून पदवीपर्यंत सर्व विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। यासाठी कुठलीही फीज नाही आहे। तर अप्लाय कसं करायचं, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन, पद, ही सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर जाहिराती। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑफिशियली जी एअरपोर्टची वेबसाईट आहे एअरफोर्स स्कूल विमाननगर पुणे या ठिकाणी ह्या जागा सुटलेल्या आहेत त्याच्यावरती आलेलो आहोत। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ॲप्लिकेशन करायला। ॲप्लिकेशन तुम्हाला फक्त मेलद्वारे या ठिकाणी पाठवायचं आहे। तर बघू शकता त्या ठिकाणी वॅकन्सी डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत, जे की ऑफिशियली मेन त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरनं घेतलेले आहे आपण। तर पहिली पोस्ट आहे TGT हिंदी रेग्युलर, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मास्टर बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 50% मार्क्सनी झालेलं पाहिजे आणि BEd या ठिकाणी झालेलं पाहिजे। तुमचं कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज पाहिजे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी टीचरची पहिली वॅकन्सी आहे। बघू शकता 25,000 ते 32,000 पेमेंट या ठिकाणी असणार आहे। लास्ट पेमेंट 41,500 पर्यंत जातो। त्यानंतर दुसरं पद आहे क्लार्क रेग्युलर, या ठिकाणी परमनंट पदांची या ठिकाणी ही भरती आहे। रेग्युलर ही पद आहेत मी सांगतोय ती, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून मागितलेलं आहे। टायपिंग स्पीड तुमच्याकडे ॲटलिस्ट या ठिकाणी 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश असला पाहिजे। बेसिक नॉलेज कॉम्प्युटरचं तुमच्याकडे असलं पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी एज क्रायटेरिया 25 ते 50 वर्ष पाहिजे। या ठिकाणी बघू शकता आपण 17,000 पर्यंत तुमचा पेमेंट जो आहे तो याचा लास्ट जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो ही झाली पहिली पद। अप्लाय कसं करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर अजून बघू शकता ही त्यांची दुसऱ्या पदांची जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये भरलं जात आहे। प्रिन्सिपलसाठी बघू शकता 67,000 पर्यंत या ठिकाणी सॅलरी जात आहे। या ठिकाणी प्रिन्सिपलला अकॅडमिक मास्टर्स डिग्री मागितलेली आहे त्यांनी। या ठिकाणी आपण सर्व ही डिटेल पाहू शकता, याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्यानंतर महत्त्वाची पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, पुढची पदं आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मागितलेलं आहे। पोस्ट ग्रॅज्युएट टीचरमध्ये या ठिकाणी बघू शकता इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स हे जे सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी मागितलेलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता फिजिकॉलॉजी, त्याचबरोबर हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स आणि या ठिकाणी अकाउंटिंग कॉस्ट त्याच्यामध्ये देखील मागितलेलं आहे। त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स किंवा BTech मध्ये देखील मागितलेलं आहे। हे सर्व टीचर जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर या ठिकाणी भरायचे आहेत, या ठिकाणी बघू शकता आपण। त्याच्यानंतर या ठिकाणी क्यू आलेले आहे, म्हणजे हे सर्व पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी तुम्ही या ठिकाणी बघून घ्या तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर। त्यानंतर पुढची पोस्ट आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स, ज्याच्यामध्ये या ठिकाणी बघू संस्कृत, हिंदी, इंग्लिश, सोशल स्टडीज, मॅथ याच्यामध्ये मागितलेलं आहे त्यांनी। त्याचबरोबर म्युझिकमध्ये देखील मागितलेलं आहे, किंवा या ठिकाणी भक्तनादे, संगीत विशारद त्याच्यामध्ये देखील चालेल। अशा पद्धतीने या ठिकाणी ही टीचरसाठी आहे। त्याच्यानंतर खाली आपण बघितलं तर भरपूर सारे अजून पद आहेत। त्यानंतर प्रायमरी टीचर्ससाठी आहे। प्रायमरी टीचर्समध्ये बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून मागितलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता डिजिरेबल क्वालिफिकेशन देखील मागितलेलं आहे। परंतु आपल्याला महत्त्वाची पदं कुठली आहेत ते आपण बघणार आहोत। नर्सरी ट्रेन टीचर आहे। आता लायब्ररीन हे पद आहे। लायब्ररीन पदासाठी 41,500 पेमेंट असणार आहे। लायब्ररीमध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे तर अप्लाय तुम्ही करू शकता। त्यानंतर बाकी 25 ते 30-50 पर्यंत या ठिकाणी एज मर्यादा आहे। याच्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज वगैरे मागितलेलं आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे ज्युनियर लायब्ररीयन। ज्युनियर लायब्ररीयनसाठी मॅट्रिक्युलेशन तुमचं झालेलं असेल आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्टिफिकेट इन लायब्ररी सायन्समध्ये केलेलं असेल, सर्टिफिकेट घेतलेलं असेल तरी देखील याच्यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे ADM ऑफिस। त्यानंतर ऑफिस सुपरिटेंडेंट असं त्याला म्हणतो आपण। ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट 5 year एक्सपिरियन्स मागितलेला आहे ऑफिस सुपरिटेंडेंट या पदासाठी। त्यानंतर लॅब अटेंडंट या पदासाठी 12वी सायन्समधून त्यांनी मागितलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह 17,000 पर्यंत पेमेंट तुमचं असणार आहे। या ठिकाणी वुमेन कॅन्डिडेट आणि फिजिकल चॅलेंज कॅन्डिडेट विल बी गिवन एज रिलॅक्सेशन, सर्वांसाठी एज रिलॅक्सेशनमध्ये या ठिकाणी पूर्णपणे दिलेलं आहे। त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर अकाउंट असिस्टंटमध्ये BCom तुमचं झालेलं असेल तर अप्लाय करू शकता। इंग्लिश टायपिंग या ठिकाणी 40 वर्ड PM मागितलेलं आहे, फक्त इंग्लिश टायपिंगच्या ठिकाणी लागेल तुम्हाला। MS ऑफिस वगैरे तुम्हाला आलं पाहिजे। इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्हाला रीडिंग रायटिंग करता आली पाहिजे। त्यानंतर पुढचं पद आहे क्लार्क पदासाठी बघू शकता ग्रॅज्युएट मागितलेलं आहे। 40 वर्ड PM या ठिकाणी टायपिंग तुमच्याकडे झाली पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता MS ऑफिस वगैरे तुम्हाला असलं पाहिजे। एक्सपिरियन्स वगैरे या ठिकाणी मागितलेला नाही आहे, एक्सपिरियन्सची गरज नाही, फ्रेशर कॅन्डिडेट देखील अप्लाय करू शकतात। त्यानंतर पुढची पदं आहेत मल्टीटास्किंग स्टाफमध्ये बघू शकता 12,500 पर्यंत या ठिकाणी तुमचा पेमेंट जो आहे तो जातो, ज्याच्यामध्ये ओनली द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ आर बी एम्प्लॉयड। या ठिकाणी बघा आया,
पिऊन, गार्डनर, स्वीपर आणि वॉचमन या ठिकाणी बघू शकता ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत. याच्यामध्ये बघू शकता नो एज्युकेशन क्वालिफिकेशन आर लेट डाऊन, हाऊएव्हर कॅन्डिडेट शुड बी सिलेक्टेड कीपिंग इन व्ह्यू सुटेबिलिटी फॉर द ट्रेड ड्युटीज. ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी कुठलंही एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याला मागितलेलं नाही आहे. त्यांना ज्या पद्धतीने सुटेबल कॅन्डिडेट वाटेल या ठिकाणी या पदांसाठी त्या कॅन्डिडेटला ते सिलेक्ट करतील. म्हणजेच याचा अर्थ की या ठिकाणी तुमची मुलाखतीद्वारे किंवा एखादी रिटर्न टेस्टद्वारे कशाही पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस होऊ शकते. त्यांनी सिलेक्शन प्रोसेसबद्दल या ठिकाणी काहीही दिलेलं नाही. NCC NSS तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असतील, कल्चरल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स असेल, त्यांना या ठिकाणी जास्त प्राधान्य देखील असणार आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवरती आहे. या दोन्हीही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्यवस्थित वाचून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जो आहे बघू शकता. या ठिकाणी वॅकन्सी या ठिकाणी बघा हे जे लिहिलेलं आहे svn@gmail.com याच्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे. कसा मेल करायचा आहे? इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे बी सबमिट देअर बायोडेटा, म्हणजे तुमचा रिझ्यूम तुम्हाला सर्वात अगोदर बनवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मेन्शनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, कॉन्टॅक्ट नंबर अलॉंग विथ हे सर्व तुमचा बायोडेटा तुम्ही एका PDF मध्ये बनवल्यानंतर त्या PDF मध्येच तुम्हाला सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते कुठं पाठवायचे? टू प्रिन्सिपल एअरफोर्स स्कूल विमाननगर या ठिकाणी बघू शकता. स्टेशन ईडन स्क्वेअर किंवा या ठिकाणी मेल करायचा आहे तुम्हाला. दोन्हीपैकी एक तुम्हाला करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी हा जो ॲड्रेस आहे त्याच्यावरती पोस्टाने डायरेक्टली पाठवू शकता किंवा तिथं नेऊन देऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही याच्यावरती मेल देखील करू शकता. और त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन बायोडेटा ॲट AF स्कूल VN स्टेशन काय आहे? 25 एप्रिल 2022 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. 25 एप्रिलपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन पोस्टाने या ठिकाणी पोस्टाने ते लिहिलेलं नाही, त्यांनी फक्त ॲड्रेस दिलेला आहे आणि मेल ID दिलेला आहे. मेल ID वरती पण पाठवू शकता किंवा असं पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देऊ शकता. तर ही सर्व प्रोसेस आहे पूर्णपणे ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती दिलेलं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की अप्लाय करा. तुम्हाला अप्लाय नसेल करायचं तुमच्या मित्रापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.